नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज मी तुम्हाला जे पीक मी आता सध्या लागवडीचं नियोजन करत आहे, खास करून या उन्हाळ्याच्या तयारीसाठी, आणि या पिकासंदर्भातच संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। तर पीक जे आहे हे आपलं या प्लॉटमध्ये 3 पीक आपली असणार आहेत। याच्यामध्ये तुम्हाला बेड हा दिसतोय जे पहा, या आपण 2.5 फुटी सरी पाडलेली आहे रेझरने ट्रॅक्टरच्या सहाय्यानं। आणि याच्यामध्ये आपण 3 पिकं एक आड एक लागवड करणार आहोत। तर लागवड कशा पद्धतीनं करणार आहे, बियाणे निवड कोणती करणार आहे, खत व्यवस्थापनाबद्दल काय करायचं आहे किंवा काय वापरणार आहे, याची ही माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। मित्रांनो, 2024 आणि 23 खूपच वाईट वर्ष आहेत शेतकऱ्यांसाठी, आणि ही रिॲलिटी आहे। त्यामुळं आपल्याला शेतकऱ्याला एकतर पहिली गोष्ट पीक निवडणं खूप गरजेचं आहे। त्यातली त्यात 2023मध्ये पाऊस खूप कमी पडलेला आहे, पाण्याची टंचाईसुद्धा जाणवणार आहे, आणि यातूनच आपल्याला शेतकरी मित्रांना संधीसुद्धा खूप जास्त निर्माण होणार आहेत। आता फक्त विचार करायचा तो म्हणजे बाजारामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टीचा पुरवठा हा होणार नाही आहे, त्या भाजीपाला असेल, फळबाग असेल किंवा ते पीक असेल, तेच पीक आपल्याला उचलायचं आहे आणि त्या पिकाची आपल्याला लागवड करायची आहे। तर या क्षेत्रामध्ये मी निवडलेली आहे मेथी, कोथिंबीर आणि गवार। तर हे 3 पिकाची लागवड आपली या 10 दिवसामध्ये होणार आहे। गवार जी आहे एकंदरीत 3 ते 4 दिवसामध्येच आपल्या लागवडीचा प्लॅन आहे। त्याच्यानंतर हा जवळजवळ 1.5 एकरचा पूर्ण पट्टा आहे। इकडे तुम्ही पाहू शकताय, पूर्ण टोटल 1.5 एकरचा हा पट्टा आहे। पैकी कमीत कमी जवळजवळ 1 एकरमध्ये आपण पूर्णपणे गवार लागवड करणार आहोत, आणि राहिला फक्त अर्धा एकर। तर त्या अर्धा एकरमध्ये फक्त आपण जागोजागी आपण जसं पूर्वी धने लावायचो, ज्याला आपण कोथिंबीर म्हणतो, तर कोथिंबीरी ज्या आपण टप्प्यानुसार जसं लावायचो त्याच पद्धतीनं आपण इथं लागवड करणार आहोत। याच्याही पलीकडं आणखी नियोजन बदलू शकतं, किंवा ज्या अर्ध्या एकरमध्ये आपण फक्त मेथी आणि कोथिंबीर करणार आहोत तिथं एखादी मेथी आणि एखादं कोथिंबीरीचं पीक निघाल्यानंतर आणखी दुसऱ्या पिकाचं नियोजन होऊ शकतं। तर आता एकंदरीत नियोजनामध्ये आपल्याला इथं काय वाण कोणता निवडणार आहोत, तर याच्यामध्ये एक 2-3 वाण मी ठेवलेले आहेत, ज्यामध्ये निर्मल 115 हा वाण आहे गवारीसाठी। त्यानंतर गुजरात सीड्सचा नीलम 61 आहे, नीलम 51 आहे, पण तो आपल्याकडं थोडासा कमी चालतो, त्यामुळं शक्यतो मी निर्मलच चूज करणार आहे। पण जर निर्मल ऐवजी जर दुसरा एखादा चांगला वाण मिळाला तर तो वाण मी लागवड करणार आहे। लागवड करतेवेळी तुम्हाला वाण हा मी नक्की सांगणार आहे, कोणता वाण निवडला आहे, त्याची वैशिष्ट्य काय आहेत। आणि विशेष म्हणजे गवार असं पीक आहे की 40 ते 42-45 दिवसामध्ये चांगला वाण जर असेल तर काढणीला तयार होतो, त्यामुळे पीकसुद्धा चांगलं आहे। फक्त एकच गोष्ट आहे की जिथं तुम्हाला लेबर पाहावं लागणार आहे, आणि तोच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, म्हणून ह्या पिकाकडं शेतकरी कानाडोळा करतो। पण शेतकरी मित्रांनो, पाणी असेल तर अजिबात कानाडोळा करू नका। हे एक असं पीक आहे की हे लॉटरी पीक आहे। इथं तुम्हाला 1 महिना जरी रेट उचललेला दिसला किंवा 1 महिना जरी उचलला रेट, तरी तुम्ही अगदीच 50 किलो जर तुमचा रोजचा तोडा असेल तर किती नाही म्हटलं तरी 1.25 लाख रुपये तुम्ही एका महिन्यामध्ये सहज घेऊन जाऊ शकता। बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की या लाखाच्या गप्पा आहेत, पण कुठंतरी हे शक्यत उतरवणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे। आपण फक्त म्हणतोय की हे पीक करायला पाहिजे, ते पीक करायला पाहिजे, पण मुळात ते पीक स्वतः जर केलं, त्या म्हणजे स्वतः जर पूर्ण आपलं बळ जर लावलं तर 100% या गोष्टी साध्य होतात। गवार हे जवळपास 5-6 वर्षापासूनचं पीक आहे की ज्या पिकामध्ये लागवड खूप कमी आहे, मागणी जास्त आहे, रेट पण जास्त आहे, पण कुणी करत नाही का, तर कष्ट नको आहेत, किंवा ज्यांना लावायची त्यांच्याकडे लेबर मिळत नाही आहे। त्याच्यासाठी आपल्याला रिस्क अशा ठिकाणी घ्यावेच लागणार आहे ज्या ठिकाणी पैसा आहे, नाहीतर मग आपण सोयाबीन करतोयच आहे, हरभरा करतोयच आहे, आणि आज परिस्थिती अशी आहे की ज्या मालाला 10,000 रुपये भाव पाहिजे त्याला 4,000 रुपयेवर भाव येऊन थांबला आहे। त्यामुळे शक्यतो पीक करायचं असेल तर एक निश्चय करा, मनात ठरवा की आपल्याला हे करायचं आहे आणि याच्यातच आपल्याला सेट व्हायचं आहे। तर कोणतंही एक पीक उचला, तुम्हाला ठीक आहे, तुम्हाला 1 महिना नक्कीच मार्केटमध्ये त्याची आवक दिसेल, मंदी दिसेल, नंतर तेजी पण दिसेल, पण 1 महिना असा पण असतो की ज्या महिन्यामध्ये तुम्हाला वेगळी परिस्थितीसुद्धा पाहायला मिळते। मग ते कोणतंही असो, गवार असो, भेंडी असो, वांगा असो, टोमॅटो असो, तुम्हाला 10 महिने फेल जातील, पण 2 महिने असे येतील की त्याला म्हणजे पूर्ण आयातीचंच धोरण राबवावं लागतं, एवढी भयानक परिस्थिती होते। त्यामुळं खचून जाऊ नका, तुम्ही कोणतंही पीक करत असा त्याच्यामध्ये सातत्य नेहमी ठेवा, आणि खास करून भाजीपाल्यामध्ये तर 100% ठेवा, कारण भाजीपाल्यामध्ये तुम्हाला 2 महिन्यापेक्षा जास्त कमी रेट पडलेले कधी पाहायला मिळणार नाहीत। थोडेफार पिकं जर सोडले तर मग वांगी आणि टोमॅटो, याच्या व्यतिरिक्त बाकीचे सगळे पीक असे आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 2 महिन्यापर्यंत
मंदी पाहायला मिळते, त्याच्यानंतर तेजी असते. तर याच्यामध्ये आपण वाण निवडणार आहोत तर तो म्हणजे तर 100% शक्यतो निर्मल सीडच, निर्मलचा 115. तर आता याच्यामध्ये खत व्यवस्थापन काय करणार आहोत, तर आपल्याकडं बेड ऑलरेडी पडलेले आहेत. आता हे ओलून घेणार आहे. ओलून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये बियांची लागवड होणार आहे. बियांची लागवड करण्या अगोदर आपण त्याला जर्मिनेशन करणार आहोत. जर्मिनेशनसाठी ट्रायकोडर्मा सुडोमोनास आणि PSB किंवा ऑल बॅक्टेरिया जो आहे आपला बायोग्रोथ, याचा आपण त्या ठिकाणी वापर करणार आहोत सीड जर्मिनेशनसाठी. लागवड केल्यानंतर आपल्याला 2 पानावर उगून निघाल्यानंतर फक्त पहिला एक प्रायमरी डोस आपण ज्याच्यामध्ये ह्युमिक आणि 19-19 देणार आहोत, आणि त्याच्यानंतर आपला नैसर्गिक पद्धतीनेच आपण त्याला डोस देणार आहोत. कारण पीक उन्हाळी आहे. उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळा पिकांवर स्ट्रेस पडतो, प्रकाशसंश्लेषण क्रिया थोडीशी मंदावते. कारण का, तर हीटचा स्ट्रोक बसतो, त्यामुळं प्रकाशसंश्लेषण क्रिया मंदावते किंवा ते पिकावर ताण पडतो. त्या पिकावर ताण पडू नये म्हणून आपण त्याला थंड ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत. एकंदरीत पूर्ण जे काही दाणेदार किंवा खत व्यवस्थापन असेल हे आपण खूप जास्त मोठ्या प्रमाणात करणार नाही आहोत, अजिबात करणार नाही आहोत. कारण ऑलरेडी हे क्षेत्र जे आहे तर याच्यामध्ये आपण ऑलरेडीच रासायनिक खतांचा वापर एकदमच कमी केलेला आहे. गेल्या 3 वर्षापासून याच्यामध्ये फार तर फार एकाच वेळेस तणनाशक मारलं गेलेलं आहे, आणि कीटकनाशकांचा 1-2-3 वेळा फक्त प्रयोग झालेला आहे गेल्या 3 वर्षामध्ये. त्याच्यामुळे या क्षेत्राला आपण पूर्ण सवय जी आहे ही पूर्ण नैसर्गिक म्हणा किंवा सेंद्रिय म्हणा, तुम्हाला जे काही म्हणायचं असेल त्या पद्धतीनं आपण या क्षेत्राला सुद्धा सवय लावलेली आहे, आणि त्या पट्टीत सुद्धा उत्पादन चांगलं मिळतं. आणि म्हणून गवारसाठी सुद्धा आपण हेच क्षेत्र निवडतोय. गवार, मेथी आणि कोथिंबीर. मेथी आणि कोथिंबीर हे आपण जे आपल्याला रेग्युलर मार्केटमध्ये मिळते तेच सीड आपण वापरणार आहोत. याच्यामध्ये काही ब्रँड वगैरे पाहण्याची गरज नाही आहे. फक्त ब्रँड त्याच वेळेस तुम्हाला पाहायची गरज पडते ज्यावेळेस ते बियाणं आपल्या क्षेत्रामध्ये येत नाही किंवा आपल्या भागामध्ये येत नाही. गवारीसाठी सुद्धा बरेच वाण आपल्याला सांगितले जातात, परंतु बरेच वाण असे आहेत की जे महाराष्ट्रामध्ये चालत नाहीत. त्यामुळे तुम्हाला गवार निवडताना तीच गवार निवडायची जी आपल्या महाराष्ट्राच्या मातीसाठी चालते. आणि म्हणून मी नीलम 61 ऐवजी निर्णय घेतला की तिथं आपल्याला निर्मलची लावायची, कारण निर्मलची महाराष्ट्रामध्ये चालते पण नीलम 61 ही महाराष्ट्रासाठी रेफर केलेली नाही आहे, म्हणून ती आपण घेत नाही आहोत. तर एकंदरीत असं लागवडीचं नियोजन आहे. ज्या शेतकऱ्यांना करायचं आहे त्यांनी डोळे झाकून गवार लागवड करा. 5 गुंठे करा, 10 गुंठे करा, अर्धा एकर करा किंवा 1 एकर करा. 100% सांगतो, जो शेतकरी गवार लागवड करणार आहे त्या शेतकऱ्यांनी आरामशीर बिनधास्तपणे राहा, कारण उत्पादन मिळणार तर मिळणारच, पण रेट एवढा भयानक मिळणार आहे की तुम्ही त्याचा विचारही केला नसेल. आत्ताही 90 रुपये 80 रुपये रेट चालू आहे. 100-110ची वाट पहा, काही दिवसातच तुम्हाला तो रेट झालेला पाहायला मिळेल. आणि ज्या शेतकऱ्याची यावर्षी गवार असणार आहे त्या शेतकऱ्यांनी आपला चेक लिहून ठेवा, 100% लिहून ठेवा. कारण कोणतंही मार्केट हे चालतं फक्त डिमांड आणि सप्लायवर. या मालाचा तसाही सप्लाय कमीच असतो, दरवर्षी कमी असतो, आणि यावर्षी मुळात दुष्काळ आहे. त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे हे पीक लावू शकता. या पिकासोबतच तुम्ही आणखी सुद्धा मी तुम्हाला 2 पिकं सांगितलेत ज्याच्यामध्ये खूप जास्त पैसा नाही आहे, पण हो मार्केट मात्र नक्कीच कमी जास्त होतं. एखाद्या वेळेस जर 15 दिवसामध्ये जर मार्केट जास्त उचललं तरीसुद्धा तुमचा 40,000 चे 80,000 होतं. त्यामुळं काळजी करू नका, फक्त धैर्य ठेवा, पेशन्स ठेवा, आणि शेतीवरचा बोगस जो खर्च आहे ज्याला आपण खत व्यवस्थापन म्हणतो तो करू नका, प्लीज करू नका. मी सुद्धा करत नाही. बरेच लोक मला नाव ठेवतात की काय, आता नाव ठेवण्याला काही लिमिट नाही आहे, पण लक्षात ठेवा तुम्ही जेवढा खर्च वाचवाल आणि त्याच्याऐवजी तुम्ही जेवढं जुगाड कराल, तुम्हाला उत्पादन भलं कमी मिळू द्या, 1-2 क्विंटल कमी मिळू द्या, पण त्याच्यामागे तुमचं समाधान असणार आहे आणि तुमचं टेन्शन जे आहे ते कमी असणार आहे. त्यामुळं शक्यतो कमी टेन्शनची पिकं करा, कमी खर्चाची पिकं करा. कारण जर माझा गवार प्लॉट जर गेला तर फक्त माझा 10,000 रुपये तोटा होणार आहे, पण लक्षात ठेवा जर याच्या जागी जर माझं दुसरं पीक असेल तर कमीत कमी 25,000 ते 30,000 रुपये माझा तोटा असणार आहे आणि इन्कम 0 असणार आहे. तुमचा भाजीपाला कोणताही असला तरी त्याचे काही ना काही घडतातच. आता एक टोमॅटोसारखी बाब वेगळी असते किंवा वांग्यासारखी बाब वेगळी असते, जिथं आपण शेतकरी नेहमी जास्त खर्च करतो आणि आपल्याला पैसा जो आहे कमी मिळतो. आणि म्हणून मीच नेहमी ते सांगतोय, खर्चाचं बजेट तुम्ही ठरवा, कमी खर्चामध्ये जास्त पीक घ्या, यातच तुमचा प्रॉफिट आहे. तुम्ही लाख रुपये खर्च करून 2 लाख रुपये जर उत्पादन घेत असाल तर त्या उत्पादनाला व्हॅल्यू नाही आहे. तुम्ही 2-3 हजार रुपये खर्च करून 20,000 रुपये घ्या तरीसुद्धा तुमचा तो एक प्रॉफिट रेशो असतो. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. धन्यवाद.